मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सायली अर्जुनला रुद्राश्रमामध्ये घेऊन आलेली असते. अर्जुन बोलतो की मिस सायली, तुम्ही मला इकडे का घेऊन आलाय? सायली बोलते की थांबा हो सर. आता मग इतक्यात एक माणूस बाहेर येतो आणि तो सायलीला बोलतो की सायली ताई, तू आज इकडे? सायली बोलते की आज नानांचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे मी त्यांच्यासाठी थोड्याशा भेटवस्तू आणल्या आहेत. त्या तेवढ्या तुम्ही सर्वांना द्याल का? तो माणूस सायलीला बोलतो की तू पण आतमध्ये चल ना. सायली बोलते की मला जरा बाहेर काम आहे, त्यामुळे लवकर निघायचं आहे. आम्ही बाहेरूनच बघतो ना. आता मग सायली आणि अर्जुन बाहेर खिडकीमध्ये उभा राहून आतमध्ये पाहू लागतात. आतमध्ये एका म्हाताऱ्या माणसाचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी जोरामध्ये चालू असते. सर्व लोक त्या माणसाच्या वाढदिवसाची तयारी करतात आणि मग नंतर ते लोक त्या माणसाचा वाढदिवस साजरा करू लागतात. सायली आणि अर्जुन बाहेरून हे सगळं पाहत असतात. सायली बोलते की सर, हे लोक आज किती आनंदात आहेत. पण ते जरी वरवर आपल्याला आनंदी दिसत असले ना, तरी पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी फार काही गोष्टी सहन केल्या आहेत. आपल्या दुःखापेक्षा त्यांचे दुःख फार मोठे आहेत. ते देसाई काका, त्यांना त्यांचा मुलगा येथे 4 दिवसांनी परत येतो असं बोलून सोडून गेला. तो अजून त्यांना न्यायला आलाच नाही. या सगळ्यांच्या मुलांनी त्यांना सोडून दिलं आहे. ज्या मुलांना त्यांनी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवलं, त्या मुलांनाच आज त्यांचे आईबाप जड झाले आहेत. या सगळ्यांचं दुःख आपल्या दुःखापेक्षा किती मोठं आहे. आतमध्ये त्या माणसाचा वाढदिवस साजरा होत असतो आणि मग तो माणूस केक कापतो. केक कापल्यानंतर तो माणूस बोलतो की माझा मुलगा राहुल, माझं त्याच्यावर फारच प्रेम होतं. लहानपणी मी त्याचा वाढदिवस असाच साजरा करायचो. पण आज माझा वाढदिवस आहे हे त्याला माहीतसुद्धा नसेल. आणि मग तो माणूस रडू लागतो. बाकीचे सर्व लोक तेथील त्याला सावरू लागतात. आणि मग सर्वजण त्याला आणि एकमेकांना केक भरवतात. अर्जुनला हे सगळं पाहून फारच वाईट वाटत असतं आणि त्याला काही गोष्टी कळून चुकतात. सायली बोलते की काही लोक छोट्याशा दुःखाला इतके कवटाळून बसतात की त्यांना वाटतं की आपल्या एवढं दुःख कोणाला सुद्धा नसेल. एक माणूस होता, तो फार दुःखी असायचा, कारण त्याच्याकडे फाटके बूट होते. इतरांच्या पायातले बूट पाहून त्याला वाटायचं की सर्वांकडे फारच चांगले बूट आहेत, पण माझ्याकडे मात्र नाही. आणि मग एक दिवशी त्याला दोन्ही पाय नसलेला माणूस दिसला. तेव्हा त्याला जाणवलं की ह्या माणसाचं दुःख तर आपल्यापेक्षा फारच मोठं आहे. तसंच आपलं पण असतं. आपल्या सर्वांना असं वाटतं की आपल्या वाट्याला सर्व काही दुःख आले आहेत, पण तसं नाही. प्रत्येकाचं आयुष्य हे असंच आहे. अर्जुन मात्र फारच विचारात पडलेला असतो आणि मग तो तेथून साईडला येतो. सायली पण त्याच्या मागे येते. अर्जुन मग सायलीला बोलतो की सायली, तुम्ही हे का करताय ना, ते मला कळलंय. 2 दिवस झाले मी जरा जास्त स्ट्रेच करतोय ना. मित्राने दगा दिल्याचं दुःख ना फारच मोठं असतं. सायली बोलते की आपल्या स्वतःच्या मुलांनी घरातून बाहेर काढण्यापेक्षा मोठं तर नक्कीच नसेल. या सगळ्या लोकांना त्यांच्या मुलांनी घरातून बाहेर काढलं आहे. आता मग सायली अर्जुनला एका चहाच्या टपरीवर नेते आणि त्याला बोलते की आता मी तुम्हाला मारामारी खायला घालते. मारामारी म्हणजे चहा आणि कॉफी मिक्स असा एक वेगळाच पदार्थ असतो. आणि मग सायली एका ग्लासमध्ये अर्जुनला मारामारी देते. आता मग सायलीने अर्जुनला एक वेगळाच धडा दिलेला असतो. अर्जुन मात्र सायलीवर थोडासा इम्प्रेस झालेला असतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.